महायुतीत धुसफूस, युतीत राहायचं तर राहा, नाही तर बाहेर पडा. भाजपचा शिंदे सेनेला इशारा. महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचं कारण ठरलेल्या मुद्द्यावरून महायुतीतही महायुद्ध घडणार असल्याचं संकेत मिळत आहे. अर्थमंत्री अजित पवार निधी वाटताना दुजाभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला होता. आता महायुतीतही निधी वाटपावरून वाद पेटू लागलाय. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे आमदार आमने सामने आलेत. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आणि हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात निधी वाटपावरून जुंपले. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील महायुतीतील दोन नेते भिडलेत. निधीवरून नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेनेच्या आमदाराला भाजप नेते अतुल सावे यांनी थेट बहुमताचा आकडा दाखवत त्यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराने त्यांना सुनावले, आमच्याकडे 5 वर्ष 237 आमदार आहेत, त्यामुळे ज्यांना महायुतीत राहायचं आहे त्यांनी राहा, नाहीतर बाहेर पडा, असा इशारा भाजप नेते अतुल सावे यांनी दिला होता. सावेंच्या इशाऱ्यावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांना खडे बोल सुनावले. मिळालेले 237 आमदार एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर निवडून आले, त्यामुळे माच करू नका, असं उत्तर हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिले. आमदार बाबूराव कदम कोहळीकर हे तांडा वस्ती निधी वाटपाच्या मुद्द्यावरून नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्राद्वारे कळवली. तसेच सावे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांचा निषेध करू असेही ते म्हणाले होते. कदमांच्या या भूमिकेनंतर मंत्री अतुल सावेही आक्रमक झाले. त्यांनी कोहळीकर यांना बहुमताचा आकडा दाखवला. मी याची खूप काळजी करत नाही. 5 वर्षे आमच्याकडे 237 आमदार आहे. आम्ही युतीत काम करतोय, त्यामुळे ज्याला युतीत राहायचं नसेल ते बाहेर जातील, असे म्हणत अतुल सावेंनी कोहळीकरांना डिवचलं होतं. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.